तर आम्ही आलो आहेत आता पितळखोऱ्याच्या एंट्री गेटला. हॅलो मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही आलेलो आहे पितळखोराला. इथं पितळखोरा तुम्हाला माहीत नसेल तर मी तुम्हाला माहिती देतो पितळखोऱ्याबद्दल थोडीफार. आणि त्या जे येण्यासाठी रूट वगैरे आहे तो कसा आहे काय आहे ते तुम्हाला मी सांगेल. आणि आजचा ब्लॉग कंटिन्यू करा. आणि जर कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. तर कंटिन्यू करा आजचा ब्लॉग. त्या समोरच्या गेटपासून समोर आल्यानंतर ही तर असं समोर एक आहे, इथून खाली जावं लागतं. इथं समोर पायऱ्या वगैरे आहेत खाली जाण्यासाठी. आणि इथं बसण्यासाठी वगैरे जागा आहे. तर आता आम्ही थोडंफार इथं बसणार आहेत. त्याच्यानंतर समोर आमचा जो ट्रेक आहे तो कंटिन्यू करणार आहे. आणि इकडं समोर एक परत एक व्ह्यू पॉईंट आहे. आता आपण तिथं जाऊ, बघूयात काय आहे काय नाही. इकडे असं व्ह्यू पॉईंटला जाण्यासाठी वरती पायऱ्या वगैरे आहेत. तर इथून व्ह्यू पॉईंटवरनं तुम्ही व्ह्यू बघू शकता. एकदम पीसफुल व्ह्यू आहे, एकदम भारी आहे. नेचर वगैरे एकदम भारी दिसते. इथे समोर आय थिंक इथे समोरच लेण्या वगैरे आहेत. तर आता मी खाली वगैरे जाणार आहेत. तर कंटिन्यू करा. तर आमचे आता फोटो वगैरे काढून झालेले आहेत. आता आम्ही खाली जातोय. समोर लेण्याकडे वगैरे जाणार आहेत आम्ही आता. मित्रांनो, तर इथून व्ह्यू पॉईंटपासून एक शॉर्टकट इथं खाली सीड्यांवर जाण्यासाठी. आम्ही आता तिकडं मागे न जाता डायरेक्ट इथूनच खाली जातोय. बघू शकता एकदम नीट अँड क्लीन रस्ता आहे. मित्रांनो, इकडे एकदम भारी व्ह्यू आहे, बघू शकता तुम्ही. खाली लेण्या वगैरे आहेत. मित्रांनो, हे पूर्ण इकडं जंगल आहे. या जंगलमध्ये वाघ, बिबट्या वगैरे खूप असे जंगली प्राणी आढळतात. आम्हाला तर नाही आढळलं आतापर्यंत, पण जर दिसला आम्हाला तर आम्ही तुम्हाला नक्की दाखवू. समोर बघू शकता एकदम भारी व्ह्यू आहे, एकदम नजरेत टिपण्यासारखा. हे पूर्ण जे लेण्या वगैरे आहेत खाली तिकडं पूर्ण बनवलेलं आहे एकदम भारी. खाली तुम्हाला आता नॉर्मल पाण्याचा आवाज येत असेल तर खाली एक मोठा धबधबा आहे. एकदम भारी आहे धबधबा. पूर्ण ब्रिज वगैरे आहे. ब्रिज आणि ब्रिजच्या समोर एकदम धबधबा आहे. फोटो वगैरे काढण्यासाठी एकदम अप्रतिम असा स्पॉट आहे. तर आता आम्ही तिकडे जातोय. खाली एकदम व्ह्यू बघू शकता तुम्ही. आता इकडं कुणी सुद्धा नाही आहे. आम्ही त्यामुळे एक विकेंडला न येता वीकमध्ये आलो आहे, त्याच्यामुळं एकदम पीसफुल व्ह्यू आहे. आता आम्ही इकडं खाली जातोय. तर तुम्हाला दिसत असेल पाणी वगैरे. इकडं हा धबधबा आहे इथं. एकदम भारी व्ह्यू आहे. मित्रांनो, तर इथं बघू शकता एकदम वाववाला सीन आहे. एकदम भारी आहे धबधबा. पाणी एकदम भारी येते वरून. पूर्ण जंगल आहे वरती. आणि इथं काहीतरी सूचना फलक पण लावलेला आहे. तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून वाचू शकता. चला तर मित्रांनो, आमचं इथं बघून झालं आहे. आता समोर आम्ही खाली जातोय. तर खाली इथं खूप अशी फिसलन झालेली कुठं कुठं. तर त्याच्यामुळे एकदम केअरफुली चालावं लागतं. हे पाणी बघू शकता एकदम भारी आलेलं आहे. लोकांनी त्यात बॉटल्स वगैरे पण टाकलेले थोडंफार. आता काय करणार आहे. हा समोर एक ब्रिज आहे. त्या ब्रिजवरनं एक परत असा एकदम भारी व्ह्यू येतो. आणि समोर तुम्ही लेण्या वगैरे बघू शकता. एकदम भारी
व्ह्यू झालेला आहे इथं. चला तर आपण आता खाली जाऊ धबधब्याकडे, एकदम समोरून व्ह्यू बघू. इथं आता पावसाचं पण वातावरण झालेलं आहे आणि पाऊस जर आला तर एकदम भारी व्ह्यू होऊन जाईल. एकदम भारी, ओके नाही एकदम भारी होऊन जाईल. बघू शकता तुम्ही, एकदम भारी असा व्ह्यू आहे धबधबा, एकदम पीसफुल. त्याच्यामुळे लाईफमध्ये काही करा नका करू, वीकमधून एकदा तरी फिरायला जा. हे असे व्ह्यू, भारी भारी व्ह्यू बघायला भेटतात. मित्रांनो, इथं केव्स बद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे, तुम्ही ते बघून घेऊ शकता. आम्ही आता समोर जातोय बघण्यासाठी काय आहे काय नाही समोर. व्ह्यू तर एकदम भारी आहे. इथं पपयाचे झाडं पण येतं, निंबू वगैरे पण आहे, केळी पण आहे. इकडे गांजा पण आहे. गांजाचे काय माहिती ना, ते गांजाचे काय फुलाचेच वाटतं. इकडे समोर व्ह्यू बघू शकता. मित्रांनो, इकडे एकदम शांत वातावरण आहे. आवाज फक्त तो पाण्याचा आणि एकदम मनमोहक आवाज असा एकदम भारी आहे. या इथल्या धबधब्याचं जे पाणी आहे ते या खाडीतून समोर जातं आणि त्याच्यानंतर ते समोर जाऊन एक मोठा धबधबा तयार होतो. त्या धबधब्याचं नाव आहे पाटणादेवी धबधबा. तो पण एकदम भारी आहे. त्याचे मी थोडे फोटोज वगैरे मध्ये ॲड करेल, तर तुम्ही बघू शकता. तो व्हिजिट करण्यासाठी एकदम भारी प्लेस आहे तो पण. तुम्ही तिथं पण जाऊ शकता. मित्रांनो, इथं खाली जाण्यासाठी एक रस्ता आहे आणि इथं एक छोट्या छोट्या गुफा आहेत. ते बघू शकता तुम्ही. आतमध्ये काहीतरी कोरीव काम पण केलेलं आहे आणि इथं एक गुफा आहे मोठी. ह्याच्यामध्ये पण हे समोर काहीतरी दोन बनवलेले होते, पण एक त्याच्यात खराब होऊन ते तुटले आणि आतमध्ये एक आहे. पूर्ण एकदम भारी आहे व्ह्यू. बघू शकता, हे पाणी वगैरे इथून पडतंय वरून. थोडे दगड लीक झाले वाटतं. इकडं खाली जाण्यासाठी रस्ता आहे समोर. आता आता आम्ही खाली जाणार आहेत, तर बघूयात समोर काय आहे काय नाही. तर मित्रांनो, आम्ही तर खाली जातो आहेत. खाली खूप अशी खाडी आहे आणि जे वरचं जे धबधब्याचं पाणी आहे ते इथं पूर्ण खाली येते. ते दाखवतो तुम्हाला मी खाली गेल्यानंतर. इथून बघू शकता तुम्ही पाणी. एकदम शांत वातावरण आहे आणि इकडे हे काम पण चालू आहे थोडंफार. इकडे दगड वगैरे पण ठेवलेले आहेत त्यांनी. ते जे वरचं पाणी जे आहे ते इथं खाली येते. इकडे जे छोटे छोटे प्राणी पक्षी आहेत त्यांचा आवाज वगैरे पण एकदम भारी येतोय. इथं आणखी एक गुफा आहे. इथं पण भारी एकदम एकदम प्रॉपर नक्षीकाम केलेलं आहे इथं. आणि इथं आय थिंक अर्धवटच झालेलं आहे थोडंफार. एकदम स्टार्ट केलं त्यांनी, त्याच्यानंतर बंद केलेलं आहे. मित्रांनो, तर आम्ही आता खाली जातोय. इथं जे प्रॉपर जिथं पाणी येतंय वरतून, आता इथं खाली पाणी वगैरे एकदम भारी आहे. तुम्हाला दाखवतो मी खाली गेल्यानंतर. जर पाऊस वगैरे जर असेल तर इकडं खाली येऊ नका. आता उगं पाऊस वगैरे नाही त्याच्यामुळे आम्ही खाली जातोय. पाऊस असल्यानंतर हे रस्ता वगैरे एकदम स्लिपी होऊन जाईल आणि खाली जाण्यासाठी पण प्रॉब्लेम येईल आणि परत वरती येण्यासाठी पण प्रॉब्लेम येईल. त्याच्यामुळे सहसा ते खाली जाणं टाळाच. आणि इथं बघू शकता तुम्ही पाणी पूर्ण खाली आलेलं आहे. एकदम भारी जंगल व्ह्यू, ऑसम एकदम. इथून वरती जातोय, तर वरती जाण्यासाठी पण एकदम जंगल रस्ता आहे, एकदम खुंखार रस्ता आहे.
पूर्ण एकदम ग्रीन ग्रीन वातावरण आहे. असं वाटतं प्रशांत सरचा नंतर ब्लॉग आहे. चला. मित्रांनो इकडे समोर आम्ही थोडं जातो, रस्ता आहे ते थोडं बघून तर येऊ काय आहे काय नाही. आता एवढं दूर आलोत तर एखादी गोष्ट मिस होईल त्यापेक्षा थोडंफार कष्ट घेतलेले बरं. हे बघू शकता पूर्ण तुम्ही जंगल खाडी, इकडं झाडं वगैरे एकदम हिरवेगार आणि समोर पण एकदम भारी व्ह्यू दिसतोय. पूर्ण जंगल रस्ता आहे आणि जे पाण्याचं बघू शकता तुम्ही, पूर्ण पाणी इकडं. इथं समोर आता ऑलमोस्ट पूर्ण रस्ता संपला आहे आणि इथं हे पाणी जे आहे पूर्ण प्रॉपर खाली जातं इकडं. इकडं परत ह्या साईडनी एका जागावरनं पाणी येत नाही, तिकडून जर धबधबा दिसला तर एकदम भारी होऊन जाईल. हे बघा इकडे पाणी हे एकदम भारी आहे. पूर्ण ह्या साईडनी पण एका जागावरनं पाणी येत आहे, पण तिथं ते खूप झाडी असल्यामुळे काय दिसत नाही आहे. मित्रांनो इकडे एक समोर हिडन वॉटरफॉल आहे, तिकडं आम्ही जायचा प्रयत्न करतोय. एकदम भारी आहे, खूप आहे एकदम. रस्ता वगैरे जर असला तर तिकडून पाणी पण खूप येतं आहे. थोडं समोर जाऊन बघण्याचा प्रयत्न करूयात. हो आहे, रस्ता तर आहे थोडाफार, तर रिस्क आहे तो इश्क आहे, देखना तो पडेगा थोडा. मित्रांनो बघू शकता एकदम भारी आहे पाणी, वरून एकदम प्रॉपर पाणी येते. हे बघू शकता तुम्ही, एकदम भारी व्ह्यू आहे गाईस. तर आम्ही ह्या हिडन वॉटरफॉलच्या थोडंफार जवळ आलेलो आहेत. समोर बघू शकता तुम्ही एकदम भारी व्ह्यू आहे, पूर्ण पाणी वगैरे पण येते. वरती जाण्यासाठी रस्ता आहे पण थोडा रिस्की आहे, त्याच्यामुळे आम्ही थोडं मागूनच बघतो इकडंच. आणि पूर्ण एकदम जंगल आहे, इथं जंगली प्राणी वगैरे पण असण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे थोडं अवॉइडच करतो आम्ही वरती जाण्याचं. मित्रांनो तर आम्ही नाही नाही बोलता बोलता प्रॉपर एकदम धबधब्यापाशी आलो आहेत. तुम्ही इमॅजिन पण करू शकत नाही, इथला जो व्ह्यू आहे एकदम भारी आहे. आणि पूर्ण जर पाऊस वगैरे असताना तर बघू एकदम भारी व्ह्यू आहे गाईज. बघू शकता तुमच्यासाठी मी एवढे कष्ट घेऊन इथं आलेलो आहे आणि व्ह्यू बघू शकता. नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब तर बनता आहे मित्रांनो. तर थोडा पाऊस पण चालू झाला आहे आणि आता आम्ही वापस जातो इथून. एकदम खूप स्लिपी रस्ता आहे, तुम्ही इकडे येण्याचा प्रयत्न नका करू. खूप रस्ता स्लिपी असल्यामुळे शूज किती जरी हे असले ग्रिपवाले तरी पण ते सपोर्ट नाही करत. इथनं आम्ही वरती जातो लेण्या बघण्यासाठी. समोर ज्या लेण्या आहेत ते बघण्यासाठी, ज्या अपोजिट साईडला होत्या इथनं, त्या धबधब्याच्या अपोजिट साईडला त्या लेण्या बघण्यासाठी वरती जातो आहेत. मित्रांनो तर आम्ही आलो तिकडे लेण्याकडे. बघू शकता तुम्ही एकदम भारी व्ह्यू आहे आणि एकदम पुरातनकालीन लेण्या आहे तिथं. पूर्ण वरती तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर कोरीव काम केलेलं आहे. आणि इथं माकडांचं वगैरे पण व्ह्यू आहे, जे की आता तर आम्हाला दिसलं नाही, एक दिसलं फक्त. आणि इथं पूर्ण एकदम भारी बनवलेलं आहे सगळं. आणि इथं एक मोहोळ पण आहे, मोहोळ पण बघू शकता तुम्ही.